शिक्षक बंधू भगिनींनो आणि मित्रमैत्रिणींनो, आम्ही या ठिकाणी 2 वर्षे जो बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्या बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये एक विद्यार्थी म्हणून जरी आपण सध्या शासकीय सेवेत असू अगर निमशासकीय सेवेत असू, परंतु ज्या वेळेस आपण एक विद्यार्थी म्हणून ज्या ठिकाणी आपण प्रवेश घेतो तेव्हा फक्त विद्यार्थी म्हणूनच आपण ज्ञानार्जन करण्याचं कर्तव्य आपण आपलं 100% आपलं त्या ठिकाणी आपले प्रयत्न देऊन आपण ते पूर्ण करायचं असतं. तसंच आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं तेव्हापासून जो काही या ठिकाणी येण्याचा जो नित्यक्रम होता तो आम्ही न चुकता पार पाडला आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी असो अगर कोणतंही काम असो आम्ही त्या गोष्टीला कधीही नाही म्हटलो नाही. जरी मी शासकीय सेवेमध्ये आहे, जिल्हा परिषदमध्ये माझी 8 वर्ष सेवा झालेली आहे, परंतु तरीही तिकडची सेवा करत असताना इथला कोणताही रविवार अगर कोणतीही नॅटची टीम असू द्या त्याच्यामध्ये डान्समध्ये पार्टिसिपेट करण्याची जो काही योग आला तो करण्याचा भाग असू द्या, आम्ही कोणतीही संधी सोडली नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की आयुष्यात आलेली कोणतीही शिकण्याची संधी ही आपण सोडायची नाही. आणि शिकणं हे असं आहे की माणसाला जगायला शिकवतं. जर आपण शिकलो तरच आपलं हे भावी जीवन हे आपल्याला समृद्ध करता येतं आणि जी आपल्या पुढे जी सुंदर निरागस जी बालकं बसलेली असतात त्यांचंही आपल्याला जीवन हे उजळवता येतं. जसं सरांनी मगाशी सुरेश भटांची कविता म्हटली त्यांचीच अजून एक कविता आहे की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून यात्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून यात्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. प्रत्येकाचंच आयुष्य हे संकटांनी हे भारलेलं असतं किंवा संकटांनी हे परिपूर्ण झालेलं असतं किंवा संकटाशिवाय आयुष्य हे पूर्ण होत नाही. परंतु जो संकटावर मात करतो आणि जो आपल्या आत्ताच्या वर्तमान काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक घडीवर मात करून भविष्याच्या दिशेने वाटचाल करतो तोच व्यक्ती या जगामध्ये आपलं जीवन हे सुंदरतेने जगू शकतो. जरी आयुष्यामध्ये कोणतीही पार शेवटची जरी घटिका आली तरी सुद्धा त्या घटिकेवर सुद्धा मात करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये पाहिजे की कोणतेही संकट येऊ त्याच्यावर पॉझिटिव्हपणेच आपण विचार करून त्याच्यावर आपण उत्तर शोधलं पाहिजे. आणि हा जो पॉझिटिव्हपणे विचार करण्याचा जो संदेश आहे तो 2 वर्षामध्ये येथील प्राध्यापक असतील, आमचे प्राचार्य वर्ग असेल यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळालं की कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये डगमगायचं नाही, फक्त त्यातून मार्ग काढत पुढे जायचं. शेख सर असतील